नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील धावरी या गावच्या एका तरुणाच्याच आईने त्याचा खून केल्याची घटना समोर आली। नागबाई नागा राऊत असं या महिलेचं नाव आहे। 60 वर्षीय महिलेने दारुड्या मुलाच्या रोजच्या त्रासाला कंटाळून त्याच्या डोक्यात जबर मारहाण करून त्याचा खून केल्याचं समोर आले। मयत तरुणाचे नाव बालाजी नागा राऊत तर फिर्यादीवरून भोकर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पोलीस निरीक्षक कल्पना राठोड व त्यांच्या टीमने कार्यवाही केली असून अवघ्या 24 तासाच्या आत आरोपी शोधून न्यायालयासमोर हजर केले। याविषयी आमचे प्रतिनिधी गंगाधर पडवळे यांची रिपोर्ट। मी सपुनी कल्पना अशोकराव राठोड, सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन भोकर येथे कार्यरत असून दिनांक 5/4/2025 रोजी रात्री अंदाजे 12 वाजताच्या सुमारास धावरी खुर्द येथील पोलीस पाटील यांनी फोन करून मान्य पोलीस आयांना माहिती दिली की गावातील शेत आखाड्यावर एक इसमाचा कोणीतरी खून केलेला आहे। त्यावरून मान्य पोलीस निरीक्षक साहेब, मी स्वतः व सोबत स्टाफ असे घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता तेथे बालाजी नागा राऊत हा मृत अवस्थेत त्याच्या शेत आखाड्यावर पडलेला दिसून आला। त्यानंतर सदर घटनास्थळाची पाहणी केली असता तेथे घटनास्थळावर काही बांगड्यांचे तुकडे दिसून आले। त्यानंतर फिंगरप्रिंट विभाग, डॉग युनिट आणि फॉरेन्सिक युनिट या सर्वांना बोलावणी केली असता त्यांनी काही सॅम्पल कलेक्ट केले। त्याच्यानंतर आरोपीचं शव PM करण्याकामी ग्रामीण रुग्णालय भोकर येथे रवाना केले। त्यानंतर फिर्यादी नामे नरसप्पा नागा राऊत राहणार धावरी खुर्द जिल्हा नांदेड याच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला। परंतु घटनास्थळावर पडलेल्या बांगड्याचे तुकडे आणि मयताची आई श्रीमती नागाबाई नागा राऊत हिच्या हातातील बांगड्या या सारख्या दिसून येत असल्याने तसेच तिच्या अंगावरील लुगड्यावर व ब्लाउजवर रक्ताचे डाग दिसून येत असल्याने आम्हाला त्याचा संशय आल्याने आम्ही तिला गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी करता ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आलो। पोलीस स्टेशनला आल्यानंतर तिला विश्वासात घेऊन तिच्याकडे गुन्ह्याची कसोशीने सखोल विचारपूस केली असता तिने गुन्हा केल्याचं कबूल केलं। तिने आम्हाला सांगितले की सदर मयत बालाजी राऊत हा तिचा मोठा मुलगा असून तो नेहमीच दारू पिऊन पैशाच्या कारणावरून व इतर कारणावरून तिला लाथाबुक्क्याने मारहाण तसंच शिवेगाळ करत होता। दिनांक 5/4/2025 रोजी ही दुपारी अंदाजे 5 वाजताच्या सुमारास मयत बालाजी राऊत याने तिच्याशी दारू पिऊन पैशाच्या कारणावरून वाद घालून तिला मारहाण केली होती। मयत बालाजी राऊत त्याच्या सततच्या त्रासाला कंटाळून व त्याचा राग मनात धरून आरोपी नागाबाई नागा राऊत हिने मयत बालाजी राऊत यास तेथे पडलेल्या लाकडाच्या साह्याने त्याच्या डोक्यावर तसेच जननेंद्रियावर व इतर ठिकाणी मारून गंभीर जखमी केले। तसेच त्याचा गळा आवळण्याचा प्रयत्न करून त्यास ठार मारले। सदर आरोपी हिने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर तसेच तिच्या विरुद्ध पुरावे मिळाल्यानंतर तिला काल दिनांक 6/4/2025 रोजी सदर गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे। आज रोजी तिला मान्य न्यायालयासमक्ष हजर केले असता मान्य न्यायालयाने तिचा 2 दिवस PCR दिलेला आहे। सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे। शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी 9 एप्रिल 2025 रोजी यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील हिवरा या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या शक्तीपीठ योजनेच्या मार्फत राबवण्यात येणाऱ्या रस्ता प्रकल्पाला विरोध दर्शवण्याकरिता तसेच सोयाबीन दाणेदार पिकाला रास्त भाव न मिळाल्यामुळे त्यांच्या विरोधात आवाज उठवण्याकरिता सगळ्यांना एकत्रित येण्याचे आवाहन केले आहे। विकासाच्या नावाखाली कायद्याचा दंडोका दाखवून शेतकऱ्यांच्या जमिनी हिरावून घेण्याचं काम राज्य सरकार करते। शक्तीपीठ महामार्ग हा त्यातलाच एक प्रकार आहे। कारण या शक्तीपीठ महामार्गाच्या एकूण खर्चाच्या 86,000 कोटी रुपयापैकी 50,000 कोटी रुपये हे भ्रष्टाचारामध्ये जाणार आहे। आणि म्हणून
मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्या पहिल्यांदा शक्तीपीठ महामार्ग करणार असल्याचं घोषणा केली. अनेक लोकप्रतिनिधींचा सुद्धा त्याच्यामध्ये हिस्सा आहे, अनेक राजकीय नेत्यांचा हिस्सा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या बाजूनं कुणी बोलायला तयार नाही. विकासाला आमचा विरोध नाही, पण शेतकऱ्यांची थडगी बांधून विकास करू नका एवढंच आमचं म्हणणं आहे. 2022 साली तत्कालीन महाविकास आघाडी सरकार असताना जे कायद्यात दुरुस्ती झाली, त्या दुरुस्तीमुळं 1956च्या कायद्यानुसार कवडी मोल किमतीनं सरकार ही जागा घेणार आहे. आणि अफवा अशा पसरवल्या जातात की ज्या पद्धतीनं समृद्धी महामार्गाला पैसा मिळाला तसा कोट्यावधी रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत. हे साफ खोटं आहे. दुसरी गोष्ट, खरीप हंगाम संपून 3 महिने होऊन गेले तरी अजून शेतकऱ्याला विम्याचे पैसे मिळालेले नाही. सोयाबीन हमीभावापेक्षा कमी किमतीमध्ये विकावं लागलं. महायुती सरकारनं विधानसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये आम्हाला मतं द्या, आमचं सरकार आलं तर तुमचा 7बारा कोरा करतो असं आश्वासन दिलं. पण ही सारी आश्वासनं त्यांनी अरबी समुद्रात बुडवली आणि आज शेतकऱ्यांच्या पाठीमागे जप्तीच्या वसुल्या सुरू झालेल्या आहेत. सरकारनं कबूल केल्याप्रमाणे कर्जमाफी जाहीर करावी, अन्यथा मंत्र्यांना आता आम्ही दिलं सोडणार नाही ही भूमिका कुठेतरी शेतकऱ्यांनी घ्यावी लागेल. या सगळ्याचा विचार करून पुढील आंदोलनाची घोषणा करण्यासाठी एकविरा देवी संस्थान हिवरा संगम तालुका महागाव या ठिकाणी 9 एप्रिलला सकाळी 11 वाजता एक व्यापक शेतकऱ्यांचा मेळावा बोलवलेला आहे. मी स्वतः या मेळाव्याला येणार आहे. त्यामुळं शेतकरी बांधवांनो, तुम्ही सुद्धा मोठ्या संख्येनं या मेळाव्याला या. आपल्याला आपली जमीन वाचवायची आहे. सोयाबीनमध्ये जवळपास 13,000 कोटी रुपयाचं आपलं नुकसान झालेलं आहे, ते वसूल करायचं आहे. आणि त्याचबरोबर विम्याच्या हक्काचे पैसे आपल्याला मिळवायचे आहेत. लढल्याशिवाय काही मिळत नाही, भांडल्याशिवाय काही मिळत नाही. आणि म्हणून सगळेजण मिळून एक दिलानं लढूया, भांडूया. या मेळाव्याला तुम्ही मोठ्या संख्येनं या एवढीच विनंती करतो. बोरिवली पश्चिम मुंबई येथील हरिलाल भगवती महानगरपालिका रुग्णालयाच्या खासगी क्षेत्रातील रुग्णालयात दाखल करण्याच्या विरोधात मनसेच्या या निषेधात शेकडो मनसे कार्यकर्ते उपस्थित होते. मनसे कार्यकर्ते हातात भीक लागली प्रशासनाला, भगवती कडले विकासाला अशी घोषणा देत मनसेच्या शिष्टमंडळाने भगवती रुग्णालयाच्या अधिकाऱ्याची भेट घेतली. मनसे अधिकारी म्हणतात की आम्हाला आश्वासने देण्यात आली आहेत, आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही मनसे स्टाईलने उत्तर देऊ असेही ते म्हणाले. पाहूया आमचे प्रतिनिधी संदीप सरदेसाई यांची रिपोर्ट. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे या मोर्चासाठी जमलेले सर्व दहिसर, बोरिवली, मालाडपासून आलेले सर्व नागरिक, महाराष्ट्र सैनिक, बंधू आणि भगिनींनो, एखाद्या संस्थेला भीक लागली की काय होतं याचं उत्तम उदाहरण हे. गेले 3 वर्ष महानगरपालिकेची निवडणूक झालेली नाहीये. महानगरपालिका ओरबाडायचं काम या प्रशासनाकडनं चालू आहे. अनेक कॉन्ट्रॅक्ट काढली जातात, अनेक टेंडर काढली जातात, आपापल्या लोकांना ती वाटली जातात. नगरसेवकांचा कुठलाही अंकुश न राहिल्यामुळे प्रशासन आणि प्रशासनातले अधिकारी हे कशा प्रकारे माजलेले आहेत याचं उत्तम उदाहरण या भगवती हॉस्पिटलचं खाजगीकरण आहे. आज ज्या ठिकाणी गरिबांना मोफत उपचार मिळायचे त्या ठिकाणी पैसे कसे कमवता येतील, प्रायव्हेट
आपल्या ज्या महानगरपालिकेच्या प्रॉपर्टीज आहेत या तुम्ही जो कर भरलाय, तुम्ही जो टॅक्स भरलाय त्या टॅक्स वर उभारलेल्या प्रॉपर्टीज आहेत. इतकं सुंदर ते हॉस्पिटल बांधलंय. कशासाठी बांधलंय? कुठल्या तरी खाजगी माणसाला पैसे कमवायला मिळावेत म्हणून बांधलेलं आहे. आणि तो खाजगी म्हणून पैसे कमवणार आहे, तो कोणाच्या कशात घालणार आहे? या सरकारमध्ये बसलेल्या अधिकाऱ्यांच्या कशात घालणार आहे आणि सरकारमध्ये बसलेल्या लोकांच्या कशात घालणार आहे. आणि मग या हॉस्पिटलमध्ये आमच्या इथे राहणारा जो कर जात आहे, आज महानगरपालिकेची जर तुम्ही घटना वाचलीत, जी 1888 साली लिहिलेली घटना आहे महानगरपालिकेची, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पद्धतीने शांततापूर्ण मार्गाने निवेदन दिलेलं आहे. मला 2 प्रश्न विचारले, त्याची उत्तरं त्यांच्याकडे नव्हती. पहिला प्रश्न होता की आम्ही महानगरपालिकेला जो कर भरतो त्या बदल्यात तुम्ही आम्हाला काय सुविधा देता? आपण टॅक्स कशासाठी भरतो? की सरकारने आपल्याला सुविधा द्यावा म्हणून आपण टॅक्स भरतो. आज महानगरपालिकेला आपण सगळे कर भरतो, त्याच्या बदल्यात महानगरपालिकेने आपल्याला अनेक सुविधा देणं अपेक्षित आहे. त्यामध्ये मग रस्ते असतील, वीज असेल, पाणी असेल, कचरा उचलणं असेल, प्राथमिक आरोग्य ही त्यामधलीच एक सुविधा आहे जी महानगरपालिकेने आपल्याला कर आपण भरतो त्याच्या बदल्यात दिली पाहिजे. पण कर पण भरायचा आणि हॉस्पिटलची बिलं पण भरायची. या जर दोन्ही गोष्टी आम्हाला करायच्या असतील तर आम्ही कर का भरायचा हा प्रश्न आपण त्यांना विचारलेला आहे. नित्या आपण त्यांना इशारा सुद्धा दिलाय की याच्या उपर जर जबरदस्तीने तुम्ही खाजगीकरण करायचा प्रयत्न केलात तर जबरदस्तीचं उत्तर जबरदस्तीने दिलं जाईल. मग त्यासाठी महाराष्ट्र आज आपल्या लढ्याची खऱ्या अर्थाने शेवट नाही तर सुरुवात झालेली. हा लढा आपल्याला कायम ठेवावा लागेल, रस्त्यावर उतरावं लागेल. वेळ पडली तर अंगावर केसेस सुद्धा घ्याव्या लागतील, पण ते जनहितासाठी असतील आणि ते आपण घेऊ. कोण म्हणतो देणार नाही? तर या सगळ्या गोष्टीची आपण तयारी ठेवा. आज आपण सुरुवात केली आहे, निवेदन दिलेलं आहे. आपण आयुक्तांना सुद्धा एक थोड्या दिवसात त्यांची वेळ घेऊन भेटू, त्यांना हे प्रश्न विचारू, कायदेशीर मार्गाने सुद्धा लढाई करू आणि रस्त्यावरची सुद्धा लढाई करू. जय हिंद, जय महाराष्ट्र. कसं आहे की भगवती प्रायव्हेटायझेशन चालू आहे, PPP तत्वावरती ते प्रायव्हेट करतात, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप. मला वाटतं ही पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप नसून ही पॉलिटिकल प्रायव्हेट पार्टनरशिप आहे. त्यांना एखाद्या धनाढ्याला, मोठ्या हॉस्पिटल चालवणाऱ्या माणसाला हे हॉस्पिटलच्या घशात टाकायचंय. त्यांनी काय होणार आहे, सामान्य जनता पालघर पासून या भगवती हॉस्पिटल येते, पालघर ते गोरेगाव एवढं मोठं हॉस्पिटलमध्ये कुठेच नाहीये. या परिस्थितीमध्ये तुम्ही हे प्रायव्हेट केलं तर त्यांनी जायचं कुठे? म्हणजे कुठे हॉस्पिटल नाहीये. जवळजवळ 500 बेडचं हॉस्पिटल बनतंय, महानगरपालिकेच्या पैशाने बनलंय आणि आता त्याला प्रायव्हेट करणार. 150 खाट, फक्त 150 खाटा ज्या आहेत त्या फक्त पब्लिकसाठी असणार. त्याच्यामध्ये पण अल्प दरात जे आपल्याला 10 रुपयाचा केस पेपर काढल्यावर फ्री हॉस्पिटल चालायचं ते आज प्रायव्हेट ह्याच्यामध्ये जाणार आणि 50% सवलतीमध्ये लोक देणार आपल्याला. हे जर प्रायव्हेटायझेशन झालं तर इकडच्या स्थानिक लोकांना, म्हणजे ते फक्त मराठी असं नाहीये, मराठी, गुजराती, उत्तर भारतीय, मुस्लिम सर्व या हॉस्पिटलला येतात आणि गरीब जनता याचा लाभ घेते. त्यांना पूर्ण त्रास होणार आहे. या प्रायव्हेटायझेशनला मनसेचा पूर्ण विरोध आहे. जर झालं तर आमची पूर्ण गेटवरती ताकद उभी राहील. कोणता डॉक्टर येतोय आणि कोणता प्रायव्हेट मालक येतोय ते आम्ही बघतो, त्याला सडेतोड उत्तर मिळणार. अधिनियम 1888च्या कलमानुसार प्राथमिक आरोग्य सेवा रुग्णांना देणं हे महानगरपालिकेच्या प्रथम कर्तव्यामध्ये होतं. प्रथम कर्तव्याचा अर्थ असा की जो कर आम्ही लोकांकडून गोळा करू त्या कराच्या बदल्यामध्ये आम्ही लोकांना ह्या सुविधा देऊ. त्याच्यामध्ये मग प्राथमिक शिक्षण आलं, रस्ते आले, वीज पुरवठा आला आणि प्राथमिक आरोग्य आलं. तुम्ही जर आमच्याकडनं तो कर गोळा करताय त्याच्या बदल्यात जर आम्हाला आरोग्य सेवा देणार नसाल तर मग आम्ही महानगरपालिकेचा कर कशासाठी द्यायचा हा मुद्दा आहे. आम्ही हेच वर सांगून आलोय की तुम्ही तुमच्या प्राथमिक कर्तव्यापासून स्वतःची सुटका करून घेऊ शकत नाही प्रायव्हेटायझेशन करून. त्यामुळे आम्ही हे प्रायव्हेटायझेशन होऊ देणार नाही. आम्ही प्रशासनाला विनंती केली की हा जो काय तुम्ही हे केला तो गोष्ट रद्द करा आणि याच्या उपर जर जबरदस्तीने
कुठल्या माणसाला तुम्ही हे हॉस्पिटल दान केलं तर त्या हॉस्पिटलचा कुठलाही स्टाफ या हॉस्पिटल पर्यंत पोहोचवलं नाही याची जबाबदारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र सैनिक. तर 2-4 लोकांना जर आम्ही कानपडात मारली तर मग आम्हाला दोष देऊ नका. प्रोटेक्शन हॉस्पिटल पर्यंत असतं, घरी जाता येता नसतं, हे तर स्टाफने पण लक्षात ठेवायचं. पण एकंदर आपण पाहिलं तुम्ही आज मंचावरून बोललात की इकडे महापौर नाही, इकडे नगरसेवक नाही, तुम्ही त्यासाठी कुठे ना कुठे प्रशासक जो आहे त्यांना एक वेगळा महाजन यासाठी तुम्ही उल्लेख केला. हो, आता मला सांगा ना, खरं तर ही जी पॉलिसी आहे ही पॉलिसी कुठे काढली पाहिजे? ही पॉलिसी महानगरपालिकेमध्ये ठरवायचा अधिकार कोणाला आहे? सभागृहाला आहे. जर सभागृह अस्तित्वात नाही तर तुम्ही पॉलिसी काढू कशी शकता? तर ठरवली तर विधानसभेने त्याची मंजुरी घेतलीत का? या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे कायदेशीरित्या तर हे चूकच आहे, पण मॉरली पण चूक आहे. प्रायव्हेटायझेशन जे झालंय ते ह्याच्या खूप अगोदर झालेलं, जे परमिशन काढले गेलेले. आज ठाकरे गट सुद्धा जेव्हा कोणाला भेटतंय, ज्या ज्या प्रायव्हेटायझेशन होते ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते, यापेक्षा गोष्टी कसं काय बघतात? 2019ला हा प्रस्ताव तयार झाला. आज जे बोलवत फिरतात, आज आमच्या मोर्चाचे दानवे तिथे गेले आयुक्तांकडे ना, आज जाग आली का दानवेला? इतके दिवस काही दानवे झोपा काढत होते? हे ज्या वेळेला याची सुरुवात महानगरपालिकेची वाट लावायची सुरुवात खऱ्या अर्थाने कोणी केली असेल तर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि पेंगुइन गँगनी केली. पेंगुइन गँगच याला जबाबदार आहे सगळ्या गोष्टीला. आणि आता आलेलं सरकार काहीतरी चांगलं करायला असं वाटत ते पण त्यांची तरी आहेत. त्यामुळे प्रायव्हेटायझेशन रद्द झालं पाहिजे ही आमची मागणी आहे. आणि याच्यासाठी आमचं रक्त सांगलं तरी आमची तयारी आहे. आज इतर भारतीय सेनेचे विकास शुक्ला यांनी सुनील शुक्ला यांनी मनसेची मान्यता रद्द व्हावी यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतलेली, आपण त्यावर ट्विट देखील केलं. पण मुळात असं आहे, आमच्या पक्षाची मान्यता राहावी की नाही राहावी ते कोण बाह्य राहणार काय? आणि जर आमच्या पक्षाची मान्यता रद्द व्हावी याच्यासाठी जर भैया प्रयत्न करणार असतील तर मग भैयाला इथे राहू द्यायचं की नाही राहू द्यायचं मुंबईत आणि महाराष्ट्रात याचा आम्हालाही विचार करावा. पण हा वाद चिघळण्याचा प्रयत्न कधी करता असं मला वाटतं का? कारण पत्र आलं तुम्ही सगळ्यांनी, तुम्ही याच्यावरचं षडयंत्र लक्षात घ्या. प्रादेशिक पक्षांना संपवण्याचं षडयंत्र हे भारतीय जनता पक्ष करते आणि त्यांच्याच पिट्टू आहेत जे कोण आहेत ते, आणि त्यांच्या माध्यमातून करायचा प्रयत्न करते. पण अशा गोष्टींना आम्ही घाबरत नाही. आणि जर आम्हाला कोणी संपवण्याचा प्रयत्न केला तर त्याला इथे ठेवायचं की नाही याचा पण आम्ही विचार करू. सिद्धिविनायक परिसरातील मेट्रोच्या सिद्धिविनायक नाव हा इंग्रजीमध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे. तेव्हा उपयोग तर मराठीत झाला पाहिजे. मेट्रो चालवायची तर बोल मराठीत पाहिजेच. समताभूमी ते सत्यशोधक इथून निघालेली स्मशान यात्रा बुलढाण्यात दाखल होऊन क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त समताभूमी ते सत्यशोधक भूमी बुलढाणा येथे निघालेली स्मशान यात्रा आज बुलढाण्यात दाखल झालेली आहे. येत्या 11 एप्रिल रोजी बुलढाणा शहरामध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची भव्य दिव्य जयंती साजरी होणार आहे. त्या अनुषंगाने जयंती उत्सव समितीच्या वतीने पुणे येथील फुलेवाड्यापासून अखंड ज्योत बुलढाणा शहरामध्ये येत असते. बुलढाणा येथील धाड नाकापासून सुरुवात झालेली यात्रा बुलढाणा शहरात मोठ्या उत्साहाने निघाली. जय ज्योती जय क्रांतीच्या घोषणांनी बुलढाणा शहर दणाणले आहे. आजपासून 11 एप्रिल पर्यंत ही ज्योत अशीच शहरातील महात्मा फुले शाळेमध्ये तेवत राहणार आहे. मी प्रदीप डांगे, आम्ही आणि आमचे सर्व सहकारी काल महात्मा ज्योतिराव फुले यांच्या निवासस्थानाहून ही जी ज्योत या ठिकाणी आम्ही बुलढाण्यामध्ये घेऊन आलेलो आहे. त्या ज्योतचं ही जी यात्रा आहे तिचं नाव समताभूमी ते सत्यशोधक भूमी असे ही मशाल ज्योत यात्रा या ठिकाणी आम्ही बुलढाण्यामध्ये घेऊन आलेलो आहे. आणि आता या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मारकासमोर या ठिकाणी ज्योतीचे आगमन झालं. या ठिकाणी त्याचं स्वागत करण्यात आलं आणि ही ज्योत आता महात्मा ज्योतिराव फुले शाळा या ठिकाणी नेऊन त्या ठिकाणी प्रस्थापित करण्यात आहोत. आणि आजपासूनचं 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीपर्यंत ही ज्योत त्या ठिकाणी तशीच तेवत राहावी. धन्यवाद. कल्याणमधील केडीएमसी शक्तिधाम रुग्णालयात महिला मृत्यू प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणामुळे काँग्रेस आणि ठाकरे गटातील कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. रुग्णालयासमोर आंदोलकांचे ठिय्या आंदोलन सुरू असून आंदोलकांनी रुग्णालयात प्रशासन आणि संबंधित ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. मोरे नावाच्या एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. नक्की कारण काय आहे आणि काय कोणत्या
स्टेजमध्ये तिला दाखल केलं गेलं. सदर महिला या शक्तिधाम मॅटर्निटी रुग्णालयामध्ये MTPTL म्हणजे मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी विथ ट्यूबल लायगेशन फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन या शस्त्रक्रियेसाठी भरती झाल्या होत्या आणि दुपारी 7 तारखेला त्यांना ऑपरेशनसाठी टेबलवर घेण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांना भूल दिली होती ऑपरेशनसाठी आणि त्यांना त्याच्यानंतर काही त्रास होऊ लागला. त्यावेळेला मग तिथल्या डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले होते आणि उपचारादरम्यान त्या सेटल होत होत्या असंही वाटत होतं, पण काही वेळानंतर परत त्यांना त्रास जास्त होऊ लागला. मग त्यावेळेला फिजिशियन डॉक्टर यासुद्धा उपलब्ध होत्या, पण शस्त्रक्रिया सुरू करण्यात आली नव्हती. पण त्यांचा त्रास वाढल्यानंतर मग त्यांना प्रायव्हेट हॉस्पिटलला शिफ्ट करायचं असं ठरवलं होतं आणि त्यांना तिथे घेऊन गेले होते. आणि त्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तिचे जे पती आहे त्यांचं असं म्हणणं आहे की तिच्या काय पथरी आणि किडनीचं काहीतरी ऑपरेशन होतं, असं काही आहे का? म्हणजे असे सांगून त्यांना बोलवण्यात आलं होतं असं त्यांचा आरोप आहे. नाही, आमच्या आशा वर्कर ह्या सर्वे केला जातो, तर त्यांच्या वेळेला असं आढळून आलं होतं की त्यांनी स्वतः सांगितलं होतं की त्यांना 3 मुलं आहेत आणि त्यांची 5वी वेळ आहे ही आणि हे मूल त्यांना नको आहे. त्याच्यामुळे मग त्या सफाई करण्याबरोबर आपल्याकडे फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन पण करून देण्यात येतं. तर त्यामुळे तसं सफाई आणि फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन ह्याच्यासाठी त्या भरती झाल्या होत्या आणि योग्य प्रकारे त्यांची कन्सेंट त्याला म्हणतो आपण ते सुद्धा घेण्यात आलं होतं. ICU नव्हता त्यात, तो पण एक कारण असल्याचं बोललं जातं, त्यामध्ये किती आपल्या मॅटर्निटी हॉस्पिटलला आता तरी सध्या ICU सेवा नाही आहे आपल्याकडे उपलब्ध. त्या महिलेला ICUची गरज होती का? आता जशी परिस्थिती तिथे झाली निर्माण आणि हे सगळं असं अचानक उद्भवल्यामुळे डॉक्टरांनी त्यांचे सर्व प्रयत्न केले. स्वतः जे भूल देणारे डॉक्टर होते त्या कार्डियक ॲम्ब्युलन्समधनं त्यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. मॅडम, आपल्या महानगरपालिकेमध्ये जे रुग्णालय आहे त्या रुग्णालयामध्ये ज्या महिला डिलिव्हरीसाठी किंवा इतर ऑपरेशनसाठी येतात त्यावेळी कुठल्या कुठल्या रुग्णालयामध्ये ICU रूम आहेत किंवा कशा पद्धतीचं त्यांना ऑपरेट केलं जातं? आपल्या महानगरपालिकेचे जे रुग्णालय आहेत त्याच्यामध्ये आपल्याकडे 3 मॅटर्निटी हॉस्पिटल आहेत. तर तिथे आत्ता आपल्याकडे ICU नाही, पण शास्त्रीनगर रुग्णालय इथे NICU आहे. म्हणजे लहान बाळांचं जे असतं जन्म झाल्यावर लगेच त्यांना 1 महिन्यापर्यंत जे लागतं ते NICU आणि मुलांसाठी PICU आपल्याकडे शास्त्रीनगरला उपलब्ध आहे. महिला क्रिटिकल जर झाली तर त्यासाठी ICUची सुविधा कशा पद्धतीने उपलब्ध करता आपण? जर असं काही वाटलं की आपल्याला महिला क्रिटिकल होती आहे किंवा काय, तर त्यावेळेला आपण जर असं असेल तर आपण नजीकच्या रुग्णालयात म्हणजे जिथे या सगळ्या सेवा उपलब्ध आहेत तिथे आपण नेण्याचा प्रयत्न करतो. नाहीतर मग आपण आपले रेफरल सेंटरवरून आपण सायन हॉस्पिटल इथे आपलं रेफर केल्या जातात महिला. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज महाराष्ट्र राज्य साखर परिषदेचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्या निवासस्थानी भेट घेतली आहे. सध्या छत्रपती सहकारी कारखान्याची निवडणूक लागल्याने सुप्रिया सुळे यांच्या भेटी ही महत्त्वपूर्ण मानली जाते. पृथ्वीराज जाचक यांना आमचा बिनशर्त पाठिंबा आहे अशी भूमिका सुप्रिया सुळे यांनी मांडली. सुप्रिया सुळे यांनी पाठिंबा दिल्याने कारखान्याची निवडणूक बिनविरोध होईल असं मत पृथ्वीराज जाचक यांनी व्यक्त केलंय. काही वेळ आल्या होत्या, काही वेळ तुमची बैठक देखील झाली. काय नेमकं बैठकीत काय सांगितलं, जाहीर पाठिंबा त्यांनी दिलाय, काय एकंदरीत पुढची रणनीती असणार आहे छत्रपती कारखान्याला? ताईंचा आज पूर्वनियोजित दौरा होता, 4 दिवसापूर्वी ठरलं होतं. या दौऱ्याची कल्पना आदरणीय अजितदादांना सुद्धा आहे आणि ताईंचे संपूर्ण कुटुंब पवार कुटुंब या छत्रपती कारखान्याच्या संस्थापमध्ये कार्यरत होती. सगळी पहिल्या संस्थापक बॉडी ताईंचे आजोबा होते. तेव्हा कारखान्याबद्दल पवार कुटुंबियांना सगळ्यांना एक विशेष आस्था आहे आणि एक सहकारी साखर कारखाना म्हटलं म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांचा प्रपंच असतो. त्यासाठी त्यांनी सांगितलं, त्यांनी पाठिंबा जाहीर केला आणि आहेत पॉझिटिव्ह आहे कारखान्या बाबतीत. कारखाना शेवटी शेतकऱ्याचा कारखाना चांगला अशी त्यांची भूमिका आहे. सर्व पक्षीय त्या दिवशी तुमच्या होय. अजित पवारांनी देखील तुमच्या नेतृत्वाखाली निवडणूक असं सांगितलं. आज सुप्रिया सुळेने पाठिंबा जाहीर केला. एकंदरीत ही निवडणूक आता बिनविरोध होण्याच्या टप्प्यावरती आहे का? अशी अपेक्षा करूया. आपण लोकशाही आहे, ज्याला पाहिजे ते फॉर्म भरणार. जेव्हा आपण कसं कोणाला फॉर्म भरू नका कसं म्हणता येत नाही, पण सगळ्यांनी ही संस्था त्यातलं प्रत्येकजण संचालक आहे, प्रत्येकजण चेअरमन आहे. माझ्या 30 सभासदांना म्हणणं आहे की कुठं काय मजा आणू नका, एकदा संस्था आपण बाहेर काढू, नंतर पुढे सगळ्यांची वय तरुणांना सगळ्यांनी पुढे बाबा होती आणि संस्था विरोध केलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला विश्वासात विचार घेतले नाही.
भाजप शिवसेनेचे भाजपचे लोक आहेत ना आमच्याबरोबर आता आहेत, सेनेचे पण आहेत. तिथं सतीश अण्णा काटे आहेत, शिवाजी निंबाळकर भाजपचे उपाध्यक्ष आहेत ना, सगळ्यांचा पाठिंबा ह्याला. आता त्याविषयी सर्वपक्षीय मेळावा होता, तर याला कोणाला आम्ही बंधन केलं नव्हतं, कोणी आज आम्ही स्वागतच करणार होतो. आमच्याकडून कोणाला अडकायची नाही. शेवटी छत्रपती कारखाना वाचला पाहिजे ही प्रमुख भूमिका आहे. आणि ती हे करत असताना सगळ्यांची गरज आहे. सगळ्यांना बरोबर आदरणीय दादा सांगितलं तसं मागच्या बरेच संचालक मंडळाला 10 वर्ष मिळालं, नव्यानं संधी द्यायची. मग दादांनी काय सांगितलं त्या पद्धतीने सांगितलं पुढे जावं. सोमनाथ सूर्यवंशी कोठडी मृत्यू प्रकरणावर बहुजन वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आपले वक्तव्य केले आहे. या प्रकरणात एसआयटी नेमावी आणि ही एसआयटी सरकारची नाही तर कोर्टाच्या देखरेखीखाली काम करतील अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. आज जे आहे कस्टोडियल डेथच्या संदर्भात मॅजिस्ट्रेटने इन्क्वायरी करावी एवढं एकच प्रावधान आहे. पण मॅजिस्ट्रेटच्या इन्क्वायरी नंतर कोणी निर्णय घ्यायचा, कसा निर्णय घ्यायचा, त्याची पुढची इन्क्वायरी कशी करायची, या अपुरा आहे. आणि म्हणून आम्ही असं कोर्टाला असं म्हटलं की याच्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी हे कोर्टाच्या कस्टडीमध्ये असताना त्यांचा मृत्यू झालेला आहे. तेव्हा पुढची कारवाई जोपर्यंत असेंब्ली करत नाही किंवा पार्लमेंट करत नाही तोपर्यंत कोर्टाने नियमावली तयार करून त्याची पुढची कारवाई कशी झाली पाहिजे याची गाईडलाईन्स ले डाऊन करावं. त्या संदर्भात असं कोर्टाने मान्य केलं आणि 29ला हिअरिंगला ठेवलेलं आहे. शासनाला त्यांनी नोटीस काढलेली आहे का तिथे आम्ही असं एसआयटीची सुद्धा मागणी करतो की एसआयटी नेमण्यात यावी. पण ही एसआयटी सरकार नेमणार नाही तर कोर्ट नेमेल आणि ती कोर्टाच्या अंडर राहील असं आम्ही प्रेयर त्या ठिकाणी केलेलं आहे. आता कोर्ट ग्रांट करतं का ते बघणं महत्वाचं. कन्सिडर केले असं कोर्टानं म्हटलंय ना ते आमची कन्सिडर म्हणजे ती नोटीस काढली म्हणजे त्यांनी कन्सिडर केलं हे होतच. बदलापूर प्रकरणाशी तुम्ही संबंध जुळवण्यात सांगितलेलं आहे, नेमकं दोन्ही सिमिलर कसे आहेत ते बदलापूर मधली सुद्धा कस्टोडियल देत आहे. पण बदलापूरच्या ह्याच्यामध्ये असणारं एमिनेस क्युरिया म्हणजे त्या आई वडिलांनी ती पिटिशन विड्रॉ केलेली आहे, कोर्टाने माणूस उभा केलेला आहे आणि त्यांच्या मार्फत कोर्ट चालवतोय. त्याच्यामुळे तिथे काही कमतरता आहे. ती कमतरता मला वाटतं या पिटिशन मार्फत आम्ही असणारा दुरुस्त करू एवढं त्याच्यामध्ये आहे. सुपरविजन करावं अशी तुम्ही भूमिका घेतलेली आहे. हो, माझं म्हणणं असं आहे की त्याच्यामध्ये आरोपी जो आहे ते राज्य शासनच आरोपी आहे आणि राज्य शासन आरोपी असल्यामुळे इन्क्वायरी कशी होते याचं त्यांना आम्ही असा नमुना दाखवला आणि त्याच्या आधारे आम्ही असं म्हटलं की गाईडलाईन ज्या येतील त्या गाईडलाईन्समध्ये मॉनिटर हे कोर्टाने केलेलं अधिक चांगलं राहील. तर कोर्ट म्हटलं की आपण पुढच्या वेळेस ते कन्सिडर करू. तुम्ही प्रतिवादी कुणाकुणाला केलंय यामध्ये सर? यामध्ये प्रतिवादी मी फक्त असणारा स्टेटला केलेला आहे आणि कोर्टाकडे आम्ही न्याय मागण्यासाठी आलेलो. कस्टोडियल डेथमध्ये खरंच आता ज्युडिशरीने विचार करणं गरजेचं आहे. बरेच त्रुटी आहेत तपासाबाबतीत. ते 4 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये 876 केसेस झालेले आहेत पण त्याच्यापैकी कन्व्हिक्शन फारच कमी झालेलं आहे. याचं कारण की पुढे काय करायचं हेच नाहीये. तो कायदा आम्ही सेटल करून घेऊ असं आम्हाला वाटतंय. तुम्ही प्रतिवादीच या ठिकाणी आरोपी आहे असं कोर्टासमोर? हो, कोर्टासमोर मी पुढच्या वेळेसही मांडणार आहे. किंवा प्रतिवादी म्हणण्यापेक्षा सरकारच आरोपी आहे किंवा सरकारकडून अपेक्षा कोर्टाने धरणं किंवा पिटिशनरने धरणं योग्य नाही. तर याला असणारी एक मस्टरी असणं गरजेचं आहे की जे आम्ही पुढच्या वेळेस कोर्टासमोर ती मांडू. तुम्ही मुख्यमंत्र्यांना किंवा राज्य सरकारला पत्र लिहिलं त्या संदर्भात कस्टोडियल डेथ संदर्भात? माझी असं देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली होती या संदर्भातला आणि तेव्हा मी त्यांना म्हणालो होतो की तुम्हाला
कायदा जो आहे तो कायदा पूर्ण करावा लागेल आणि तो कायदा जोपर्यंत तुम्ही पूर्ण करत नाही तोपर्यंत या कस्टोडियल डेटची इन्क्वायरी होणार नाही अशी परिस्थिती आहे. तुम्ही एक मुद्दा मांडला त्या ठिकाणी, कस्टोडियल डेटचा रिपोर्ट हा चीफ जस्टिसला दिला गेला पाहिजे होता. हो, याचं कारण चीफ सेक्रेटरीला दिला गेला, ही मोठी चूक आहे सरकारची नाही. मला तर मॅजिस्ट्रेटची गाईडलाईन नसल्यामुळे चूक कोणाची हे सांगताच येत नाही. त्याच्यामुळे असणारा मॅजिस्ट्रेटने असणारा जे आहे तो रिपोर्ट जो आहे त्यांनी चीफ सेक्रेटरीकडे पाठवला. तो चीफ जस्टिसकडे जायला पाहिजे, तो हायकोर्टाच्या चीफ जस्टिसकडे गेला पाहिजे किंवा सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिसकडे गेला पाहिजे, म्हणजे त्याला डायरेक्शन होती. हे डायरेक्शन तुमच्या केसनुसार रेस होते, आता आमच्या रेस फायनल होईल. या सगळ्या थँक्यू. सीआयडीनं मध्यंतरी या प्रकरणामध्ये चौकशी केली होती. त्याला आरोपी करणार आहे मी, पुढच्या वेळेस त्याला आरोपी म्हणून आणणार आहे सीआयडीला. सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेडच्या वतीने दिनांक 1 एप्रिल ते 14 एप्रिल या कालावधीत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सप्ताह आयोजित केला आहे. या कार्यक्रमाची जात पडताळणी फरोग मुकादम यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा उपाध्यक्ष, जिल्हा जात पडताळणी समिती छाया कुलाल, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अनिल सूर्यवंशी, जिल्हा उपसंपादक जिल्हा माहिती कार्यालय नांदेड अलका पाटील यांची उपस्थिती होती. शिवानंद मिनगिरे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड. आज सामाजिक न्याय विभागाच्या वतीने माननीय मंत्री महोदय सन्माननीय संजयजी शिरसाट साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच आमच्या विभागाचे सचिव सन्माननीय हर्षदीप कांबळे साहेब, तसेच आमच्या विभागाचे आयुक्त सन्माननीय ओमप्रकाश बकोरिया साहेब आणि तसेच आमच्या प्रादेशिकचे उपायुक्त सन्माननीय देवसटवार साहेब यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाने, तसेच आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सन्माननीय राहुल कर्डिले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीच्या निमित्ताने सामाजिक सप्ताहाचा कार्यक्रम या ठिकाणी घेत आहोत. हा सामाजिक सप्ताहाचा कार्यक्रम 8 एप्रिल ते 14 एप्रिल दरम्यान होणार आहे. आज नुकतंच आपण 8 एप्रिल रोजी सन्माननीय जात पडताळणीचे मुकादम मॅडम अध्यक्ष यांच्या हस्ते उद्घाटन केलेलं आहे. तर या अनुषंगाने सामाजिक सप्ताहामध्ये आपण आपल्या समाज कल्याणच्या अंतर्गत येणारे शासकीय वसतिगृह, शासकीय निवासी शाळा, विविध वसाहती, विविध वस्ती या ठिकाणी आपण ताड्यापाड्यावर जाऊन हा कार्यक्रम आपण करणार आहोत. तसेच या कार्यक्रमाच्या अनुषंगाने व्यसनमुक्तीचे कार्यक्रम असतील, आमच्या योजनेचे ज्या योजना असतील त्या योजना तळागाळापर्यंत कशा पोहोचल्या जातील या अनुषंगाने आमच्या विभागाचे सर्व कर्मचारी, तसेच आमच्या प्रकल्पांतर्गत जे प्रकल्प अधिकारी आहेत पोहरे मॅडम, त्यांच्या अंतर्गत जे समता दूत आहेत त्या समता दूतांमार्फत आपण पथनाट्याचे कार्यक्रम विविध ठिकाणी आपण करणार आहोत. तसेच जनजागृती करून आपल्या सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजना जनतेपर्यंत कशा पोहोचल्या जातील त्या अनुषंगाने आम्ही प्रयत्न करणार आहोत. 8 एप्रिल ते 14 एप्रिलपर्यंत हा भरगच्च कार्यक्रम आपण घेणार आहोत. खूप मोठ्या उत्साहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती या ठिकाणी आपण साजरी करत आहोत. तसेच आपण सामाजिक न्याय पर्वाचंही आयोजन 11 एप्रिल ते 1 मेपर्यंत करणार आहोत. या अनुषंगाने ज्या काही योजनेतील लाभार्थी असतील, आमच्या विद्यार्थी असतील, आमचे स्वाधारचे विद्यार्थी असतील किंवा विविध ठिकाणचे जे आमचे लाभार्थी असतील त्या सर्व लाभार्थ्यांपर्यंत आमच्या योजना कशा पोहोचल्या जातील हाच उद्देश या सामाजिक समता सप्ताहाचा आहे. माननीय मंत्री महोदय या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांचेही म्हणजे मार्गदर्शन आम्हाला मिळणार आहे. तर आपण सर्व पत्रकारांना मी या अनुषंगाने आवाहन करू इच्छितो की जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत आपल्या योजना कशा पोहोचतील या अनुषंगाने आपण आपल्या स्तरावरून संबंधितांपर्यंत माहिती द्यावी व आमच्या योजनेची प्रचार प्रसिद्धी करावी म्हणून मी सर्वांना विनंती करतो. आणि सर्व जनतेला, नांदेड जिल्ह्यातील सर्व जनतेला आवाहन करू इच्छितो की आमच्या जयंतीमध्ये आपण सहभागी व्हावात आणि आमची जयंती द्विगुणित करावीत. आणि महामानव जे आपल्यासाठी अहोरात्र म्हणजे मेहनत घेतलेले आहेत, रात्रंदिवस मेहनत घेऊन आपल्याला आपलं जीवन सुखी केलेले आहेत, या महामानवाची जयंती साजरी करणे आपलं कर्तव्य आहे. त्यामुळे आपण सर्वांनी आमच्या जयंतीमध्ये सामील होऊन आमची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यासाठी प्रयत्न करावेत. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. धन्यवाद. सप्ताह आपण या ठिकाणी साजरा करत आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त ज्या विविध योजना आहेत समाज कल्याण विभागाच्या
त्याची या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. मला आनंद वाटतो आहे की या कार्यक्रमामध्ये मी सहभागी आहे. समाज कल्याण विभागामार्फत ज्या विविध योजना राबवल्या जातात आणि नागरिकांना त्याचा फायदा दिला जातो त्या जास्तीत जास्त प्रमाणामध्ये लोकांपर्यंत पोचाव्यात. या ठिकाणी जर आपण पाहिलं असेल तर राजेशजींच्या पुढाकाराने एक लाभार्थी आहेत त्यांना आपण 4 एकर जमिनीचे वाटप केलेले आहे. अशा पद्धतीने विविध योजना आहेत. आपल्या सर्वांना आवाहन आहे की या योजनांचा आपण सर्व तळागाळातल्या नागरिकांपर्यंत या योजना पोचवाव्यात आणि या सामाजिक न्याय सप्ताहाच्या निमित्ताने आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू फुले यांचे जे विचार आहेत ते आपण पुढे घेऊन जाऊयात आणि एक चांगला दक्ष चांगुलकीचा समाज आपण या ठिकाणी निर्माण करूयात. छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर रस्त्यावर असलेल्या वाळूज टोल नाका येथे जालनाहून श्रीरामपूरकडे निघालेल्या एका कारला अचानक आग लागल्याने घटना घडली आहे. सुदैवाने चालक आणि वाहक सतर्क असल्यामुळे बचावले असून या घटनेची माहिती मिळताच MIDC अग्निशमक जवानांनी घटनास्थळी धाव घेत अग्नीवर नियंत्रण मिळवले आहे. सोलापूर उत्तरचे भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या आमदार निवासमधील खोलीत एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. चंद्रकांत धोत्रे असे या कार्यकर्त्यांचं नाव असून हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. चंद्रकांत धोत्रे यांना वेळेत ॲम्ब्युलन्स न मिळाल्याने जीव गमवावा लागल्याचा मृत कुटुंबियाचा आरोप. त्यामुळे आमदार निवास परिसरात कायम ॲम्ब्युलन्सची सोय करावी अशी मागणी चंद्रकांत धोत्रे यांचा मुलगा विशाल धोत्रे यांनी केली आहे. काय नक्की घटना घडलेली आहे? तुमचे वडील काल मुंबईमध्ये होते, आमदार निवासात थांबले, काय प्रकार आहे नक्की, काय घटना घडली? कारण की वडिलांना थोडं त्रास व्हायला म्हणलं ना ॲम्ब्युलन्सला फोन करत होते. ॲम्ब्युलन्सला 108ला फोन लावत होते. काही तासभर ॲम्ब्युलन्सला लावले पण तरी ॲम्ब्युलन्स वेळेवर आलं नाही. मग शेवटी तिथले डिपार्टमेंटची गाडी आणून वडिलांना दवाखान्यात नेण्यात आलं असा मला तिथनं फोन आला. आम्ही बी इथनं लावत होतो पण ती गाडी काय वेळेवर पोहोचली नाही ॲम्ब्युलन्स. आज ॲम्ब्युलन्स पोहोचलं असतं तर वडिलांचं माझे प्राण वाचले असतात. खरं तर मुंबईसारख्या मोठ्या शहरामध्ये अशा पद्धतीच्या घटना घडणं, ॲम्ब्युलन्स नाही मिळणं दुःखद आहे. वडील कशासाठी गेले होते तिकडे आणि काय थोडं आमच्या समाजाची थोडी बैठक होती, थोडं अजून कामं होते, थोडे ते कामानिमित्त गेले मुंबईला. कुठे थांबले होते वडील आणि काय घडलं? आकाशवाणीला थांबले ते 408ला थांबले ते. मग थोडं दुखत होतं मग चेक करून आमचे भाऊ फोन करत होते 108ला, वारंवार करत होतं पण आले नाही. शेवटी डिपार्टमेंटची गाडी येऊन आमच्या वडिलांना दवाखान्यात नेण्यात आलं. तरी नेत असतानाच आमच्या वडिलांच्या वाटेतच मृत्यू घोषित करण्यात आला. म्हणजे रस्त्यात घटना घडली. रूम मध्ये असताना ते म्हणजे त्रास होत होता. त्रास होत होता. ॲम्ब्युलन्स न आल्यामुळे घटना घडली. काय मागणी आहे सरकारकडे आणि एकंदरीत प्रशासनाकडे? काय नाही की आकाशवाणी पैसे एक ॲम्ब्युलन्स असायला पाहिजे. आज माझ्या वडिलाचं आज एवढं मोठं दुःख घटना झालं, परत कोणाला होऊ नये तिथे एक ॲम्ब्युलन्स कंपल्सरी आपल्या आकाशवाणी पैसे एक ॲम्ब्युलन्स पाहिजे. आता कोण बी येते मंत्र्यांना भेटण्यासाठी येतं, काही कामासाठी निमित्त मुंबईला आपले काय काम असतात म्हणून जातात भेटायला. पण अशा ठिकाणी असं रात्रीच्या 11:30 दरम्यान ॲम्ब्युलन्स नसल्यामुळे आज आमच्या वडिलांचा मृत्यू घोषित झाला. पण असं दुसऱ्यांचं होऊ नये हे माझे सरकारला हे आहे. तुमचं नाव सांगा दादा आणि काय नक्की घटना घडली, काय प्रकार? मी संदीप शिंगे. माझे मोठे बंधू श्री चंद्रकांत धोत्रे हे सामाजिक क्षेत्रात पूर्व विभागाच्या एरियामध्ये भाजप स्थापन झाल्यापासून त्यांना समाजसेवेचं व्रतच घेतले होते. जणू गोरगरीब जनतेसाठी वैद्यकीय अर्थसहाय्य मिळवून देणे, शिष्यवृत्ती मिळवून देणे, समाजाच्या लोकांसाठी धडपड करणे, समाजाच्या बैठकीत सहभाग होणे, सार्वजनिक कामात सहभाग होणे, अशा अत्यंत सगळ्या तन मन धनाने काम पूर्ण करत होते. त्यांनी काल जे मुंबईला गेले होते त्यांनी नागरिकांच्या प्रश्नासाठी, नागरिकांचे कामं होते, आमच्या समाजाची बैठक होती, त्या कामासाठी ते मुंबईत गेले होते. मुंबईत आकाशवाणी येथे त्यांचं राहण्याची सोय झाली होती. पण आकाशवाणी येथे गोरगरीब जनते मंत्रालयात काही कामानिमित्त येत असतात. आमचा भाऊ त्यातच होता. मग त्याच्या वेळेवर ॲम्ब्युलन्स न मिळाल्यामुळे आमच्या भावाचं दुःखद निधन झालेलं आहे. तरी माझी सरकारतर्फे नम्र विनंती आहे की येणाऱ्या सर्व नागरिकांसाठी जसं तुम्ही आमदार लोकांना सोय करता तसं येणाऱ्या सर्व नागरिकांसाठी गोरगरीब जनतेसाठी ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करून प्राथमिक उपचार केंद्र जवळच स्थापन करून गोरगरीब जनतेचा आशीर्वाद घ्यावे हीच सरकारनं मी नम्र विनंती करतो.
क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती प्रित्यार्थ यवतमाळ समता पर्व या वैचारिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात केली आहे। या वैचारिक चळवळीचे सातत्य ठेवून यवतमाळकरांनी याही वर्षी समता पर्वाचे भव्य आयोजन केले आहे। दिनांक 7 एप्रिल ते 13 एप्रिल पर्यंत 2025 पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन केले असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरती संघम शरणम गच्छामी हे महानायक नाटक अभुदय आर्ट अकादमी तेलंगणा हैदराबाद यांच्या वतीने सादर करण्यात आले आहे। यातूनच यवतमाळकर वासियांकरिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन प्रत्यक्ष अनुभवता आला। यामध्ये या महान नाट्याचे निर्मात्यासह सर्व कलाकार उपस्थित होते। त्यासोबतच समता पर्वाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते।